नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र अध्यक्ष के मुख्यमंत्री त्यांच्या समर्थनात विधान परिषद आपण विधानसभेचा फॉर्म भरला होता। त्यावेळेस ही प्रचंड गर्दी होती, लोकांचं प्रेम होतं, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम होते। त्यातूनच या राज्याचे मुख्यमंत्री मला फोन आला की आपण कोणत्याही परिस्थितीत, त्यांनी विनवणी केली आणि या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लगेच बोलावणं केलं। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावणं केलं। या राज्याचे मुख्यमंत्री आणि यांनी विश्वास दिला की 100% विधान परिषद तुला देईल आणि यावेळेस आमचा उमेदवार, आपला उमेदवार निवडून आला पाहिजे। पण फार मागं घेतला आणि घवघवीत येस संघामध्ये मिळालं आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आहे। कार्यकर्त्यांनी असंच प्रेम भारतीय जनता पार्टीच्या सोबत ठेवावं ही आग्रहाची विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय विधान। विधानसभा क्षेत्राला आज दादारावजीच्या नेतृत्वाने दोन आमदार मिळालेले, कशा पद्धतीने क्षेत्राचा विकास? अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आर्वी विधानसभेला इतिहासात पहिल्यांदा विधान परिषद आणि विधानसभा हे भारतीय जनता पार्टीचे दोन हक्काचे आमदार मिळालेले आहेत। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिला आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, कार्यकर्त्यांसाठी काम करायचं आहे, संघटनेसाठी काम करायचं आहे। एकाच भले दोन, आता दोन आमदारांच्या मदतीने आर्वी विधानसभाचा विकास, आर्वी विधानसभा मतदारसंघातला भारतीय जनता पार्टीचे संघटन हे सगळ्यात पुढे राहील। चाहत्यांनी आज मोठा जल्लोष तुमचा केलेला आहे, काय सांगाल चाहत्यांना संदेश? नाही, निश्चितच चाहत्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मी एक टी शर्ट पाहिली, त्याच्यावर एक कार्यकर्त्यांनी लिहिलं होतं की बटेंगे तो कटेंगे। हे सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये माहीत आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, म्हणून सर्व कार्यकर्ते आज उत्साहात आहेत। दादारावजी केचे विधान परिषदेवर निवडणूक जिंकल्यानंतर आज प्रथमच नगर आगमन झालं आणि आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे, काय सांगा? आज खरंच या आर्वी विधानसभेचं भाग्य उजळलं आहे। जसं दादांनी सांगितलं की या विधानसभेला विधानसभेचा आमदार मिळाले आहेत आणि विधान परिषदेचे पण आमदार मिळाले आहेत आणि डबल इंजिन या आर्वी विधानसभेमध्ये आता काम करणार आणि असंच मिळून या ठिकाणी या आर्वी विधानसभेचा विकास करणार। आणि माझ्या संपूर्ण या भारतीय जनता पार्टीच्या या आर्वी विधानसभेतल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की असंच आपल्याला एकत्र राहून आपल्या आर्वी विधानसभेचा विकास करायचा आहे। दोन्ही आमदारांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करायचं आहे आणि असंच आनंदाचं वातावरण पुढच्या काळामध्येही आपल्याला असंच ठेवायचं आहे। एवढीच मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल आणि असंच आनंदी वातावरण आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण कायम राहावं, एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करेन। आपले ज्येष्ठ नेते माननीय दादारावजी केचे साहेब यांची विधान परिषदेला नियुक्ती झाल्यानंतर या आर्वी शहरामध्ये, या आर्वी विधानसभेमध्ये पहिल्यांदा त्यांचं आगमन होत आहे आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी इथे हजर आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणजे लोकसेवा आणि लोकांच्या सेवेसाठी असलेली ही पार्टी आज आपल्याला या नेत्याला एक आमदार म्हणून पाहत आहे। आज मला असं वाटतं की आपल्या आर्वी विधानसभेला आता एक आमदार तर आहेच आणि अजून एक आमदारचे दोन आमदार मिळालेले आहेत आणि आता डबल इंजिननी आपण सर्व आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा विकास झपाट्याने करणार आहोत। आपण सर्व
आज अतिशय आनंदात आहोत आणि आज आपण जमलेली एवढी मोठी संख्या या ठिकाणी त्याचं द्योतकात आपल्या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. यानंतर आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय दादाजी केचे आपले मनोगत व्यक्त करतील. प्रथम मी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष लड्डाजी अमित शहाजी यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी आज सुमित भाऊ आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या माध्यमातूनच आपल्या आशीर्वादाने निवडून आलेत. तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्यामुळं ज्या दिवशी 28 तारखेला आपण फॉर्म भरला, जी प्रचंड गर्दी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होती, त्याचाच परिपाक म्हणून पक्षानं दखल घेतली. 25-30 हजार कार्यकर्ते त्या फॉर्म भरण्यासाठी होते आणि म्हणूनच काही झालं तरी अपक्ष फॉर्म राहिला पाहिजे नाही. पक्षानं दखल घेतली. पक्षाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला फोन केला का तुला फॉर्म वापस घ्यायचा आहे, 100% तुझं पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते पुनर्वसन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी झालेले आहे. आता या मतदारसंघामध्ये एकच आमदार नाही, 2 आमदार आहे. डबल इंजिन आहे, शासनात ट्रिपल इंजिन आहे. ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून या घराघरात गावागावामध्ये सर्वांगीण विकास उर्वरित विकास जो राहिलेला आहे तो पूर्णत्वास जाण्यासाठी निश्चितच आम्ही दोघंही काम करू. आपला आशीर्वाद असा सदैव आता भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग ज्या अर्थी आर्वी नगरपालिकेच्या मागच्या वेळेस 23 पैकी 23 नगरसेवक आर्वीकरांनी निवडून दिल्यात, त्याच आधारावर पुन्हा 23 पैकी 23 नगरसेवक हे निवडून द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही आखणी करू, त्याचा सर्वांगीण विचार करून जो उमेदवार निवडून येऊ शकतो आहे त्यालाच आम्ही उमेदवारी देऊ. असं जिल्हा परिषद 13 पैकी 10 जिल्हा परिषद मागच्या कालखंडामध्ये निवडून दिल्यात. आपली ताकद या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती आहे हे दाखवून दिलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये निश्चितच पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आर्वी, आष्टी, कारंजा या 3ही तालुक्यावर भारतीय जनता पार्टीचं कपाट फुलल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुमच्या माध्यमातून निर्माण करायची आहे. चिंता करू नका, कोणावरही अन्याय होणार नाही. प्रत्येक गावात कोण निवडून येतो आहे, प्रत्येक सर्कलमध्ये कोण निवडून येते आहे याचा घोषवारा आम्ही 100% घेणार. प्रत्येक सर्कलच्या बैठकी घेऊ, त्या माध्यमातून जो कार्यकर्त्यांचा आवाज राहील तोच आवाज आम्ही ऐकून त्याला तिकिटाचं वाटप होईल. कोणतीही आमच्या दोघांमध्ये भानगड नाही आहे. आणि या मतदारसंघामध्ये गावागावात कोणता कार्यकर्ता किती वजनदार आहे, कोण्या सर्कलच्या कार्यकर्त्याला आपण तिकीट दिली पाहिजे, याही मावळ्यातून मागच्या कालखंडामध्ये आपण ते शेरला आणि भरभराटून या मतदारसंघातील समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठा विजय आपण प्राप्त केला. अधिक असाच विजय 100% आपण प्राप्त करू. एवढाच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझ्या शब्दाला इथे विराम देतो. आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात. आपलं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. असा सदैव प्रेम पक्षावर आमच्यावर ठेवावं ही सर्वांना ग्वाही देतो. सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत.